भारतातील सर्वात लांब 10 नद्या। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टॉप 10 मराठी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत भारतातील सर्वात लांब 10 नद्या। मित्रांनो, देशाच्या विकासात नद्या ह्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। भारत हा देश नद्यांची भूमी आहे आणि भारतातील नदी प्रणाली ही हिमालय आणि द्वीपकल्प या दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे। चला तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून भारतातील सर्वात लांब 10 नद्या। नंबर 10, तापी नदी। तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी पश्चिम वाहिनी नदी आहे। ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या 3 राज्यातून वाहते। पूर्णा ही नदी तापी नदीची उपनदी आहे व ही नदी मध्य प्रदेशमधील मुलताईजवळ उगम पावते। पुढे या नदीवर उकाई धरण, काकरापार धरण व हतनूर धरण अशी 3 धरणे आहेत। तापी या नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर एवढी आहे। नंबर 9, ब्रह्मपुत्रा नदी। ब्रह्मपुत्रा ही आशिया खंडातील एक प्रमुख नदी आहे। या नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर एवढी आहे, परंतु ही नदी भारतातून फक्त 725 किलोमीटर एवढी वाहते। तसेच ब्रह्मपुत्रा ही नदी चीन, भारत आणि बांगलादेश या 3 देशातून वाहते। नंबर 8, कावेरी नदी। कावेरी नदी ही एक दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे। ही नदी तमिळनाडू व कर्नाटक या 2 राज्यातून वाहते। कावेरी नदी ही पश्चिम घाटातील तळकावेरी येथे उगम पावते, जे कर्नाटक राज्यात आहे। या नदीवर कृष्णराजसागर धरण व मेत्तूर धरण अशी 2 धरणे आहेत। कावेरी या नदीची एकूण लांबी 765 किलोमीटर एवढी आहे। नंबर 7, महानदी। भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये महानदी ही नदी 8व्या क्रमांकावर येते। ही नदी मध्य प्रदेश, ओरिसा या 2 राज्यातून वाहते व पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। महानदी ही मध्य प्रदेशमधील कुंटात या गावामध्ये उगम पावते। या नदीची एकूण लांबी 858 किलोमीटर एवढी आहे। नंबर 6, सिंधू नदी। तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी ही नदी आहे। इंडस असेही या नदीचे नाव आहे। या नदीची एकूण लांबी 3200 किलोमीटर एवढी आहे, परंतु ही नदी भारतातून फक्त 1000 किलोमीटर वाहते। सिंधू नदीवर तरबेला व गुड्डू बंधारा अशी 2 धरणे आहेत। नंबर 5, नर्मदा नदी। नर्मदा ही भारतातील मुख्य नद्यांपैकी एक नदी आहे। ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या 3 राज्यातून वाहते। नर्मदा या नदीला रेवा असेही म्हटले जाते। नर्मदा ही नदी मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी उगम पावते। या नदीवर सरदार सरोवर धरण आहे व या नदीची एकूण लांबी 1312 किलोमीटर एवढी आहे। नंबर 4, यमुना नदी। यमुना ही उत्तर भारतातील प्रमुख नदी आहे। ही नदी हिमालयात उगम पावते। यमुना या नदीच्या काठावर दिल्ली, आग्रा, मथुरा व इटावा ही शहरे आहेत। या नदीची एकूण लांबी 1376 किलोमीटर एवढी आहे। नंबर 3, कृष्णा नदी। कृष्णा नदी ही दक्षिण भारतातून वाहणारी एक नदी आहे। ही नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक या 3 राज्यातून वाहते। कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावते। या नदीवर धूम, आलमट्टी, श्रीशैलम व नागार्जुन सागर अशी 4 धरणे आहेत। कृष्णा नदीची एकूण लांबी ही 1400 किलोमीटर एवढी आहे। नंबर 2, गोदावरी नदी। गोदावरी या नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते। या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते। गोदावरी नदीचा उगम नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथे होतो। ही नदी आग्नेय दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा या 5 राज्यातून ही नदी वाहते। या नदीवर पैठण, गंगापूर, नांदूर, मधेश्वर, डौलेश्वरम ही धरणे आहेत। गोदावरी या नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर एवढी आहे। नंबर 1, गंगा नदी। गंगा ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेशमधून वाहणारी नदी आहे। ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे। या नदीची एकूण लांबी ही 2525 किलोमीटर एवढी आहे। गंगा ही नदी उत्तराखंड या राज्यात गंगोत्री येथे उगम पावते। हिंदू धर्मात गंगा या नदीला अतिशय पवित्र मानले जाते। तर मित्रांनो, तुम्हाला या 10 नद्यांपैकी कोणकोणत्या नद्यांची माहिती होती ते आम्हाला कमेंट करून कळवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।